सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कारच एवढा स्लो आहे म्हणल्यावर विकास पण स्लोच असणार काय मंडळी. अहो लवकर बोला की सुरुवातीला तर धबब्बा. लोक हो, माझं बोलणं कदाचित अडकेल, पण माझा गावासाठी काम करायचं निर्धार कधी अडकणार नाही. येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण. आजपर्यंत विठूच्या वाडीतल्या लोकांनी मोठमोठी भाषणं करणारी लोक पाहिली, मोठमोठी घोषणा देणारे नेते पाहिली, पण गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करणारा कार्यकर्ता पहिल्यांदाच बघणार. अंधारात खडा मारला तरी कार्यकर्ता मिळेल अधोक्षज महाराज. त्याकरता निवडून कशाला द्यायला पाहिजे. मला वाटतं या गावाला कष्ट करणारे निर्बुद्ध हात नाही तर योग्य मार्गदर्शन दाखवून प्रगतीपथावर नेणारा कुशाग्र मेंदू पाहिजे. गोपाळ दादा, हातपाय चालले तरच मेंदू ऍक्टिव्ह राहतो असं ऐकलंय. असो, मी या गावाबाहेर कधीच गेलेलो नाही, त्यामुळे या गावातल्या समस्या काय आहेत याची कल्पना मला आहे. आणि मुळात माझी निष्ठा इथल्या मातीशी जोडलेली. गावाबाहेर न जाणं ही स्ट्रेंथ नाही तर वीकनेस आहे अधोक्षज महाराज. हे असं भावनिक आवाहन करून मातीशी निष्ठा जोडून प्रगती होत नाही. प्रगती होते ती बाहेर जगात फिरून ज्ञान गोळा केल्यानं, जे मी केलंय. माझी निष्ठा गावच्या मातीशी नाही ज्ञानाशी जोडली गेली. आणि हेच शहरातून आलेलं ज्ञान या गावाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल. अगदी बरोबर बोललास गोपाळ दादा. तू डॉक्टर होऊन या गावात आलास याचा अभिमान आहेच मला. पण मला एक सांग, सगळं ज्ञान नॉलेज हे फक्त शहरातल्या लोकांनाच असतं का? गावातल्या लोकांचं कष्टाचं अनुभवाचं काहीच मोल नाही. गोपाळ दादा, मोठी मोठी शहर आहे ना, ती गावातल्या माणसांच्या श्रमावरच उभी राहिली. प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न, या काठीचा अवगुण लागलाय माझ्या अधोक्षजला. मोठमोठी शहरं गावातल्यांच्या कष्टावर उभी राहिलीत. कुठून आणलं ते इतकं बेसलेस सामान्य ज्ञान अधोक्षज महाराज. महाराज, जर गावातली लोक इतकीच शहाणी आणि कर्तृत्ववान असतील तर गावाची प्रगती का नाही होत. मोठमोठी शहरं घडवणारी ही माणसं स्वतःचं गाव का नाही घडवू शकत. कारण शहरांना शहर करणाऱ्या गोष्टी आमच्या गावापासून हिरावून घेतल्या जातात. पाणी, रस्ते, शाळा, शिक्षण, दवाखाने या मूलभूत सुविधा गावकऱ्यांना मिळत नाहीत म्हणून ते शहराकडे धाव घेतात. जर मूलभूत सुविधा आणि गावकऱ्यांचे हक्क त्यांना दिले तर त्यांच्यापासून विकास लांब राहील का? तूच मला सांग. भावनिक प्रवचन नको आणि प्रश्न तर मुळीच नकोत. लोकांसमोर ऑलरेडी भरपूर प्रश्न आहेत. त्यांना आता प्रश्न विचारणारा नाही तर प्रॉब्लेम्सना सोल्युशन देणारा नेता पाहिजे. आधुनिक विकासाचं ब्ल्यूप्रिंट पाहिजे त्यांना. ब्ल्यूप्रिंट.
छान सांगितलंस गोपाळ दादा. तू खूप हुशार आहेस हे आज सिद्ध केलंस. खूप हुशार आहे का नाही माहित नाही, पण तुझ्यापेक्षा हुशार नक्की आहे. अधोक्षज महाराज, तुमची ही जुनी पुराणी ओल्ड एज विचारधारा गावचं कल्याण करू शकत नाही. जुनं लाथाडा, नवं स्वीकारा. फक्त आशीर्वादानं प्रगती होत नाही. विठुरायाचा आशीर्वादच आमची ताकद आहे गोपाळ दादा. आणि लाथाडणे हे आपल्या संस्कारात बसत नाही. यंकू काकाची शिकवण आहे. मला वाटतं ज्याला संस्काराची माणुसकीची किंमत नाही त्या व्यक्तीने कितीही गावात नवीन विचार आणले ना तरी गावाचं कल्याण काही होणार नाही. अधोक्षशिवाय आहेच कोण? अधोक्षशिवाय आहेच कोण? माझ्यासाठी माणुसकी आणि संस्कार यापेक्षा कुठलाही मोठा प्लॅन नाही. आम्ही शिकू, रस्ते बांधू, प्रगती करू, ते माणूस जोडून ठेवण्यासाठी ना की माणूस तुटून दूर राहण्यासाठी. ही साक्षात पिठूची वाडी आहे गोपाळ दादा. इथे भक्तीचा रंग आहे, माणुसकीचा धागा आहे. इथे शिक्षण, प्रगती आणि विठुरायाचा आशीर्वाद तिन्ही पाहिजे. अधोक्षज महाराजांचा विजय असो. अधोक्षज महाराजांचा विजय असो. अधोक्षज महाराजांचा विजय असो. काय करायचं याचं? हो, तुम्ही शाळेविषयी इतकं बोलताय. शाळा सुरू कधी होणार आहे? दिलेली 6 महिन्याची मुदत थोड्या दिवसात संपेल आता. आणि ती जमीन आहे ना, सरकार जमा होईल थोड्या दिवसात. आहे ना लक्षात? तुम्ही शाळा काढणार आहे का नुसतं शाळेचं गाजर दाखवणार आहे? थांबा. विठूच्या वाडीची प्रगती ही शिक्षणानेच होणार आणि त्यासाठी आम्ही शाळा काढणार म्हणजे काढणार. व्यंकू महाराजांची शिष्य आहे मी, खोटं सांगणार नाही. आज मी सर्वांसमोर जाहीर करते, विठूच्या वाडीच्या शाळेची इमारत लवकरात लवकर उभी होईल. विठू, मला माहित होतं हा तूच आहेस माझा विठू. विठू पंढरपूरकर. गावातल्या शाळेच्या इमारतीसाठीची पहिली वीट जर विठुराया पंढरपूरकर ठेवली तर? मी त्याला सांगितलंय की शाळेचं काम सुरू झालं ना तर तू इथं यायचं आणि शाळेसाठीची पहिली वीट तू ठेवायची म्हणून. विठुराया शपथ, या दिवाळीच्या मुहूर्तावर एका खास व्यक्तीच्या हातून शाळेची पहिली वीट ठेवली जाणार.
रामकृष्ण हरी. सासूबाई खास व्यक्ती म्हणजे कोण कळलं ना? इंद्रायणी बाई, कुणी खास व्यक्ती येऊ द्या नाहीतर प्रत्यक्ष विठुराया येऊ द्या, हा मोहितराव बोरके पाटील तुमची शाळा या जन्मात तरी होऊ देणार नाही. गोपाळनं तर नाकच कापलंय आमचं, पण आता आमची लढाई आम्हालाच करावी लागणार आहे आणि आम्ही ती घमासान करणार. घोडा मैदान जवळ आहे, तर बघाच तुम्ही. या घरात माझी पहिली दिवाळी, म्हणजे लग्न झाल्यानंतरची पहिली दिवाळी. लई भारी वाटतंय बघ ताई. या खुशीत ना 2 बदाम एक्स्ट्रा घालते लाडू मध्ये. नारायणी ताई, मला सांग, तुझ्या आवडीचे लाडू करू? आता रव्याचे करतेच आहे, बेसनाचे करू का? पण 2-2 लाडू करायचे झाले ना तर मला मदत लागेल. तू करशील ना मदत? ताई ताई, अगं हो, नाही नाही नाही, काय तर बोल. काय झालं? इंदू, अगं मला कधीच नव्हतं वाटलं ग की माझा भाऊ 4 चौघांमध्ये इतकं कॉन्फिडेंटली बोलेल आणि गोपाळला महाचर्चेमध्ये हरवेल. तुला खरं सांगू, हे सगळं ना तुझ्यामुळे शक्य झालं. आया माया, माझ्या नवऱ्याच्या यशाचं क्रेडिट कुणालाच द्यायचं नाही, अगदी मला सुद्धा नाही. अगं पण तू मदत केलीस ना त्याला. अगं पण तो बोललाय ना, हे सर्वस्व त्याचं क्रेडिट आहे. ओके, हे क्रेडिट अधोक्षज महाराज दिग्रसकरांचंच. पण आधू जिंकला याचा आनंद पण साजरा करता येत नाही ग, कारण की माझा एक भाऊ जिंकला पण दुसऱ्या भावाला हरवून गोपाळ पार तोंडावर पडला ग. मला फार वाईट वाटतंय त्याचं. ताई, जे झालं ते त्याने ओढून घेतलंय ना ग, पण जाऊ दे ना, योग्य माणसाचा विजय झाला याचं सेलिब्रेशन करू आपण. अगं दिवाळी आहे, दिव्यांचा सण. अंधार नाहीसा होणार आणि प्रकाशानं सगळं उजळून निघणार बघ. अगदी बरोबर. आणि तसंही आमच्या इंदुताई कधीच काही चुकीचं बोलत नाही. काकी, एक तर तुम्ही कधी मस्करी करत नाही आणि केली तर तुम्हाला मिस दिसते का? गंमत केली ग. दिवाळी आहे की नाही, त्यामुळे माझं मन अगदी प्रसन्न झालंय. आणि तसंही तुम्ही जो फराळ करताय ना, त्याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरलाय. तेच काय पसरलंय बघायला आले. आणि हे काय, एवढ्या अंधारात काय करत बसलाय तुम्ही? आणि इंद्रायणी, तू बोलतीयस का काम पण करतीयस? मोठ्या बाई, आता रवा भाजते, बेसनाचे पण लाडू करणार आहे. पाक झाला की दोन्ही लाडू वळायला घेईन. 2 प्रकारचे? असा काय मोठा तीर मारलाय का 2 प्रकारचे लाडू करतेस तू? अगं आई, काय आई? आ ये पाप, मी आधीच सांगून ठेवते. इंद्रायणी, साखर जरा कमी टाक लाडवामध्ये. दिग्रसकरांचा काय साखरेचा कारखाना नाही, ओट चिकटतात. आणि नारायणी, चकली चांगली झाली पाहिजे बरं का, तेलकट नको.
आणि चिवड्यामध्ये ना दाणे जरा जास्तच टाक. आणि सगळं झालं ना का वरती माझ्याकडे घेऊन ये चवीसाठी. पाहते मी कसं करते. करा बरा बरा. नुसता हसणी खुसणी दात दिसणी नकोय. नाही, मोठ्या बाई जरा रागवतात, पण तुम्हाला सांगते मुलींनो, मोठ्या बाई इतका चांगला फराळ करतात ना, त्यांच्या हातच्या चकल्या तर इतक्या खुसखुशीत होतात. बरं नारायणी, मोठ्या बाईने जे सांगितलंय ना ते सगळं लक्षात ठेव, कळलं का? सुनबाई, मोठ्या ननंदबाईंना असं बोलतात? हा, हसतात? काही लहान मोठं आहे की नाही? मान पान सगळं विसरलात का? हेच शिकवलंय का तुला इंदू? नारायणी अगं, काकू आई असती तर असंच बोलली असती ना. थट्टा करतेस तिची. अगं चेहरा बघ तिचा कसा झालाय. अगं माझी वहिनी रागवली का माझी वहिनी? शकू काकू, पण खरं सांगू का, माझी वहिनी ना खूप गोड आहे. अरे वा, बघ सत्य आहे बघ. लाईटचं पण हेच म्हणणं आहे, माझी वहिनी साखरेच्या पाकासारखी गोड आहे. अगं बाई, माझ्या चकल्या जळतील. असं झालंय. दीड दमडीचा माझा भाऊ अधोक्षज, एरवी त्याच्या तोंडून 2 शब्द नीट फुटत नाहीत. त्यांना आज सगळ्यांसमोर मला गप्प केलं. हे बघ डॉक्टर, तो जे काही बोलला ते खरं आहे, पण तू सुद्धा गावातल्या विषयावर बोलायचं सोडून स्वतःबद्दलच काहीसा बोलत होतास. गावातले लोक गावाच्या बाहेर पडतात ते प्रगतीसाठी, किंवा मुंबई, पुणे, नाशिक ही शहरं जेव्हा गावं होती तेव्हा तिथल्या लोकांचे विचार प्रगल्भ होते म्हणून त्याची शहरं झाली. हे सगळं गावाच्या विरोधातलं बोलणं झालं ना. आणि तू सगळ्यात जास्त कुठे चुकलास माहितीये? कुठे? तू पर्सनल होत त्या अधोक्षजचा विरोध करत होतास ना, तिथे. अच्छा, म्हणजे आता तूच मला शिकव. काय काय, तू सर्वे करत होतीस ना, गावातल्या लोकांशी तू बोललीस, मग तू मला बोलण्याकरता चांगले मुद्दे का नाही दिलेस? म्हणजे तू तू आता माझ्यावर चिडचिड करणार आहेस का? अर्थात, कारण सगळी जबाबदारी स्वतःहून स्वतःच्या खांद्यावर तूच घेतली होतीस. माझं सोशल मीडिया तू मॅनेज करत होतीस, माझ्या सभा तू मॅनेज करत होतीस. श्रीकला, आय एम सो सॉरी. मी उगाच तुझ्यावर चिडलो. अगं, अधोक्षजवरचा राग तुझ्यावर निघाला. आय एम सॉरी. इट्स ओके, सॉरी नको म्हणूस. आपण राग नेहमी आपल्या हक्काच्या माणसावरच काढतो ना. तुला मी तुझ्या हक्काची वाटते म्हणून तू असं बोललास. इट्स ओके. उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. नवीन स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. चांगला सुतळीत बॉम्ब फुटला पाहिजे. लवंगी फटाक्याने आता काही होणार नाहीये. एक मिनिट.
हॅलो, काय? बर, त्यांना ओटी मध्ये हलवा, मी आलो. श्रीकाला मला जावं लागेल अर्जंटली, पण बोलूया. ओके. बाय. तुझं माझ्यावर चिडणं मला खूप आवडतंय डॉ. दिग्रजकरांच्या मंदिराची विटंबना करण्यासाठी गोपाळरावांना तयार करा. ही जबाबदारी तुमची. पण यात माझा काय फायदा? हवं तर सत्तेचं रिमोट आपण दोघं मिळून ऑपरेट करू.